नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 महिन्यातील भविष्य भाकीत, राजकीय सामाजिक घडामोडी, पोलीस मिलिटरी खेळाडूंसाठी उत्तम काळ, गुन्हेगारांना शिक्षा भाग 1। या घटना घडणार। राजकीय क्षेत्रात गोंधळ, मोठ्या पक्षात घट, शेअर मार्केटमध्ये गोंधळ, मोठी घसरण, पोलीस मिलिटरी यांच्याकडून अतिरेकी गुन्हेगारांना शिक्षा, खेळाडूंना मोठे यश, भूकंपाची शक्यता, हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ। दिनांक 5 नोव्हेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून वेळ असताना मेष राशीत भरणी नक्षत्रात पौर्णिमा होत आहे। लग्नस्थानी हर्षल, तृतीयेत गुरु, चतुर्थात केतू, दशमात राहू, षष्ठात रवी शुक्र, सप्तमात मंगळ बुध, नवमात प्लुटो, लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता केंद्रस्थानातील बुध मंगळ युती, प्रतियोगात हर्षल या योगामुळे ऑक्टोबरच्या उत्तरार्धात व नोव्हेंबर पूर्वार्धात हवेत मोठी उष्णता वाढण्याची शक्यता राहील। या योगामुळे मोठा भूकंप होण्याची शक्यता वाटते। दरड कोसळणे, भूस्खलन यांसारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते। चतुर्थ दशमातील राहू केतूमुळे हवेतील विचित्र बदल होतील। केंद्रातील बुध मंगळ हर्षल, राहू केतू या योगामुळे सर्व स्तरावर अशांतता निर्माण होण्याची शक्यता। नैसर्गिक आपत्ती, विमान, रेल्वे दुर्घटना, मोठे अपघात, युद्ध, अतिरेकी कारवाया, स्फोटक घटना, आगीच्या दुर्घटना यांमधून मोठी हानी संभवते। या माध्यमातून ऑक्टोबर महिना अशांतता निर्माण करणारा राहील। राजकीय क्षेत्रात सुद्धा मोठा गोंधळ किंवा नाट्यमय घटना या काळात संभवतात। केंद्रामध्ये तसेच उत्तर भारतातही काही राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची या काळात शक्यता राहील। सप्तमातील स्वराशीतील मंगळामुळे पोलीस मिलिटरीला मोठे यश मिळेल। शत्रू राष्ट्रात जशास तसे उत्तर दिले जाईल। मोठे अतिरेकी आणि गुन्हेगार या काळात मारले जातील। याच योगामुळे खेळ आणि स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना देखील मोठे यश मिळेल। याच काळात व्ययस्थानी पौर्णिमा येत असून षष्ठातील रवी आणि शुक्रामुळे शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण राहील। मोठे करेक्शन देखील शेअर मार्केटमध्ये होण्याची शक्यता राहील। सोन्या चांदीच्या भावात घसरण होण्याची शक्यता राहील। स्त्रीवर्ग कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। मोठे कलाकार किंवा चित्रपट या काळात वादविवादात अडकतील, यावरून देखील मोठी निदर्शने होतील। लाभस्थानातील शनी नेपच्यून यांच्या योगामुळे या काळात काही संसर्गजन्य विकार पसरले जातील। विमान जहाज भरकटणे किंवा जहाज विमान दुर्घटना या काळात संभवते। दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पावसामुळे मोठी हानी होण्याची शक्यता राहील। या योगामुळे अधिवेशनात, सभागृहांमध्ये मोठ्या गोंधळातून कामकाज ठप्प होण्याची देखील शक्यता आहे। सरकार व मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक प्रकारचे आरोप होतील। फसवणूक किंवा अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये देखील या काळात मोठी वाढ होईल। तृतीयातील गुरु प्लुटो हा प्रतियोग लेखक आणि साहित्यिक व प्रसार माध्यमांसाठी प्रतिकूल राहील। या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा मृत्यू या काळात संभवतो। याच योगामुळे काही मंदिरे, धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे या ठिकाणी अपघात किंवा घातपात होण्याची देखील शक्यता आहे। षष्ठातील रवी आणि शुक्र सरकारी कर्मचारी व नोकरदार वर्गांसाठी अनुकूल असून दिवाळीपूर्वी कर्मचारी वर्गाला देखील मोठे लाभ जाहीर होतील। मोठ्या प्रमाणावर नवी नोकर भरती देखील या काळात होईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।